आवाज जनसामान्यांचा। संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी चालू असून दौंड तालुक्यातील खडकी देऊळगाव राजे या जिल्हा परिषद गटात वीर धवल बाबा जगदाळे यांचीच हवा पाहायला मिळत असून सध्या तरी सर्वसामान्य मतदारांनी वीर धवल जगदाळे यांनाच पसंती दर्शवलेली पाहायला मिळत आहे। दौंड शुगर साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांचे शेतकऱ्यांशी थेट संबंध असून ऊसाच्या बाबतीत त्यांची आम्हाला मदत होत असते, त्यामुळे आम्ही माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांना मानणारे असून उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत वीर धवल जगदाळे यांनाच मतदान करणार असे येथील ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले। त्यामुळे दौंडच्या पूर्व भागातील स्वामी चिंचोली गावात आज तरी वीर धवल जगदाळे यांना मोठ्या प्रमाणात मानणारा मतदार दिसून आला। पहा स्वामी चिंचोली गावात मतदारांचा नेमका कौल कुणाला आहे। T9 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण स्वामी चिंचोली तालुका दौंड या ठिकाणी खडकी देऊळगाव राजे गटामध्ये आहोत। या ठिकाणी जनतेचा नेमका कल कुणाकडे आहे आणि त्यांचा पसंतीचा उमेदवार कोण आहे या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत आपल्या सोबत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। मामा तुमचं नाव सांगा। जगन्नाथ नारायण काळोखे। काय जे रणधुमाळी चालू आहे खडकी देऊळगाव राजे गटामध्ये, कोणाला पसंती आहे तुमची? आम्ही करू रमेश आप्पाला। रमेश आप्पाच्या उमेदवाराला कोण आहेत? रमेश आप्पाचे उमेदवार कोण आहेत सांगा। जगदाळे मामा। जगदाळे बा, वीर धवल जगदाळे। त्यांचं चिन्ह काय आहे? घड्याळ। घड्याळ म्हणजे घड्याळाला पसंती दिली तुम्ही, घड्याळाला मतदान करणार का बरं? घड्याळाला का पण द्यायचं मतदान? खरंच आमचा गरीब आहे ना कामाला तिथे आहेत ना। ठीक आहे, म्हणजे तुमचा घड्याळाला पसंती आहे। या मग पुढची प्रतिक्रिया घेऊया। काय मामा काय सांगाल, कुणाला मतदान करायचं आता? हाय आपलं घड्याळ धरून काय घड्याळा धरायचं। या ठिकाणी चिंचोली गावामध्ये वीर धवल बाबांना दुसरी प्रतिक्रिया आली, ते आज तरी दुसरी प्रतिक्रिया आल्यामुळे घड्याळाला जास्त पसंती दिसते। या ठिकाणी आपण दुसऱ्या माणसांची काय इथल्या ग्रामस्थांच्या मतदारांची प्रतिक्रिया। काय मामा कुणाला मतदान करायचं? मतदानच करायचं नाही। मतदानच करायचं नाही नाही करायचं। का बरं? आमच्या गावात सोयीच नाही काय, अहो एवढी विकास कामं चालली अजिबात एक कवडीचा विकास नाही, कवडीचा अजिबात नाही। रस्त्याची कामं चालली, मग करा रस्ते, आधी रस्ते करा मग मतदान करू। कुणाला मतदान कोणाला तर द्यावं लागेल की? कोणालाच करणार नाही सध्या रस्ते आता होतो, वय झालंय मामा, केलं पाहिजे मरलं मतदान. तरी चालेल। बरं ठीक आहे, जाऊ द्या। अच्छा. ठीक आहे, आता पुढची प्रतिक्रिया थांबू। या ठिकाणी आपल्याकडे स्वामी चिंचोलीतील ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। मामा काय आता रणधुमाळी चालू, कोणाला मतदान करायचं? आम्ही धनुष्यबाण हाणणार आहे। वास्तव नानाला तिकीट काही दिलं नाही त्यांनी, त्यांच्या मनाने काही बी करतात, आम्ही काय ऐकणार नाही कोणाचं। आम्ही जनता आम्ही धनुष्यबाण हाणणार आहे शिंदेचं। म्हणजे वासुदेव नाना काळे यांना उमेदवारी दिली नाही त्यांच्या मुलीला, हर्षदा वासुदेव काळे, त्याच्यामुळे हे नाराज आहेत बाबा। म्हणजे तुम्ही वासुदेव नानांचे समर्थक आहात? अहो भाजपचं काम करतोय लहानपणापासून, पण असं नाही ना करायचं, नादवायचंच नाही मग त्याला। म्हणजे नानांना नादावल्यामुळे तुम्ही आता त्यांना विरोधात काम करा? अहो शुक्रवारी इरबळ काढावलंच नाही त्यांना मत तिकीट दिल्यामुळे, नाहीच करमलं इरबळ करावलं नाही। मग नानांना फोन वगैरे काय झाला का तुमचा? काय करायचंय ना फोन करून, आता नाही तिकीट दिल्यावर काय करायचं? मग आता काय का मतदान धनुष्य हा धनुष्यबाण हाणणार आमच्या सकुंडला आम्ही। होय, मग आता दुसरे अनेक अपक्ष बी आहेत उमेदवार, दुसरे बी आहेत। हाय पण आम्ही आता हाय ना ते पक्षाच त्यालाच हाणणार आहे, नाहीतरी ती एकच आहे। जेवतानीच बदलतात आणि जेवतानी एका जागी जेवतात, धावत्यानी एकन करतात एक। मग त्यांची जर समजा उमेदवारी माघारी घेतली त्यांनी, तर मग कोणाला करणार? कोणी? सकोंडे बापूंनी? आमच्या गटात कोण असेल त्याला करणार, त्या दोघांना तर नाही करणार। म्हणजे घड्याळाला बी आणि कमळाला बी नाही? अजिबात नाही। आता ही वेगळी प्रतिक्रिया आली की धनुष्यबाणाला यांनी पसंती दर्शवली। काय मामा काय सांगाल, काय बोला चांगलं वाटतं तुम्हाला? आम्हाला सकुंडी बापत चांगला, सकोंडे बापू चांगलं वाटतं। बरं बरं ठीक आहे। चहा तर तुमचा घ्यायचाच आहे इथं, पण या चिंचोली गावामध्ये सध्या कुणाचं वातावरण आहे, कोण उमेदवार चांगला आहे, उजवा डावा, कोण काम करणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? आता हे राष्ट्रवादीचीच आहे हवा या ठिकाणी स्वामी चिंचोलीमध्ये राष्ट्रवादीची हवा, म्हणजे वीर धवल जगदाळेला तुमची पसंती आहे। पण का बरं वीर धवल जगदाळे बाबाच का? दुसरे अनेक उमेदवार मातबर आहेत, आप्पासाहेब पवार आहेत, अमर परदेशी आहेत, अजून उमेदवार आहेत, त्यांनाच पसंत का तुम्ही? त्यांच्या आता घरात नगरसेवक आहे त्याच्यामुळे ते करणार ना काय। त्यांच्या घरात नगरसेवक आहे, परत त्यांचं नगराध्यक्ष बी त्यांचाच झालेला आहे, पहिलं बी होती त्यांचे। हा म्हणजे तुम्ही बाबा समर्थक आहात। का पण बाबांनाच का मतदान द्यायचं? का तुम्ही म्हणजे पक्क ठरवले बाबांना मतदान करायचं? पक्क या गावात काय होईल नेमकं? बाबा जास्त मतदान घेतील का? ना बाबा जास्त मतदान, म्हणजे बाबांना या गावातून लीड मिळेल? या ठिकाणी बाबांचं आता सध्या तरी बाबांना जास्त पसंती दिसते
आपण दुसरी प्रतिक्रिया घेऊया. काय सांगाल, कोणाला मतदान करायचं आता रणधुमाळी चालू आहे? राष्ट्रवादी राष्ट्रवादीच. बाबा वीरधवल जगदाळे बाबा जगदाळे. या ठिकाणी स्वामी चिंचोली गावामध्ये आता ही 4थी-5वी प्रतिक्रिया आहे की वीरधवल बाबा जगदाळे यांना पसंती दिली. आता बाबा, तुमची काय पसंती, तुम्हाला काय वाटतं कोण असावा उमेदवार? आम्ही गडालाच मतदान करतो पहिल्यापासून. घड्याळालाच, म्हणजे पवार साहेबांच्या. हा, पवार साहेबांची पसंती. मग आता पवार साहेबांची पसंती तुम्ही दर्शवली, बरोबर आहे. पण आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यात. मग आता गडाला करतो म्हणल्यावर राष्ट्रवादी येईन ती यालाच करणार. मग आता आप्पासाहेब पवार बी सुद्धा नाही, भाजपला गेलेत ते. तुतारीवच होते ना इतके दिवस, ते हे- कट्टर समर्थक होते. मग त्यांच्या संग होतो की आम्ही. ऐका ना तुम्ही, की मला सांगा की आप्पासाहेब पवार असतील किंवा बाबा असतील, हे सगळे राष्ट्रवादीच होते, एकच होते ना. हा. मग त्यांनी बी अनेक वर्ष आप्पासाहेबांनी राष्ट्रवादीत काम केलंय ना. अहो, राष्ट्रवादीच केलं, पण त्यांनी आता जे आपल्याला राष्ट्रवादीला करायचं त्यालाच करणार. राष्ट्रवादीचं शीट देईन त्यालाच मतदान करणार आपण. मग राष्ट्रवादी पक्क आहे. हा, बघा, या ठिकाणी जरी पवार साहेबांना अगोदर आप्पासाहेब मानत होते, तरी आता ते कमळावर आहेत, त्याच्यामुळे त्यांना मतदान नाही असं त्यांनी सांगितले. काय नाव तुमचं? कुठे? संजय कुठे. संजय कुठे. काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? हसताय बघताय. मी राष्ट्रवादीच पहिल्यापासून आप्पा समर्थक असल्यामुळे मी जो राष्ट्रवादी उमेदवार देईल म्हणजे त्यालाच आप्पा, मतदान. म्हणजे रमेश आप्पा रमेश आप्पा सांगल ते तोरण आणि बांधाल ते तोरण. ठीक आहे मामा, राम राम. काय नाव तुमचं? दादा मोठ्याने बोला, जरा मोठ्याने बोलायचं. काय नाव आहे? दादा नामदेव मेंढे. दादा मेंढे. बर, आता हे निवडणुकीचं वारं चाललंय, काय वाटतंय तुम्हाला कोण असावा उमेदवार? रमेश आप्पांचा उमेदवार. रमेश आप्पांच्या उमेदवाराला पसंती तुमची. कोण आहेत रमेश आप्पांचे उमेदवार माहिती का? कोण आहेत? वीरधवल बाबा जगदाळे. काय चिन्ह आहे त्यांचं? अजून कळलं नाही आम्हाला, तर काय सांगायचं. पण रमेश आप्पा म्हणतील त्याला उमेदवार. घड्याळ चिन्ह आहे त्यांचं, घड्याळ. घड्याळ आहे का? हा, घड्याळालाच मतदान करणार. पहिल्यापासून ते आप्पासाहेब बी होते की राष्ट्रवादीचे पवार साहेबांना मानणारे. होते की मग आता त्यांचे कारण काय झालं आपण तर काय सांगायचं. हा, मग त्याच्यामुळे आता घड्याळ धरायचे. हा घड्याळ आम्ही ठीक आहे. एकच. या ठिकाणी या चिंचोली गावामध्ये सध्या तरी वीरधवल बाबा जगदाळे यांची हवा पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बाबांना आज तरी या चिंचोली गावामध्ये जास्त पसंती पाहायला मिळत आहे. अजूनही काही लोकांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. सर्वसामान्य मजूर काम करणारी माणसं, शेतकरी काय आहेत, तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊ. बाबा, आता खडकी देऊळगाव राजा गटामध्ये रणधुमाळी चालू आहे. अनेक उमेदवार आहेत, रिंगणात नशीब आजमावतात. तर तुमचं नेमकं मतदान कोणाला करणार तुम्ही? आमचं मतदान पहिल्यापासून घड्याळाला आहे. पहिल्यापासून घड्याळालाच आहे. वीरधवल बाबा जगदाळे उभा आहेत, आप्पासाहेब पवार आहेत, अमर परदेशी आहेत. नेमकं कोणाला? घड्याळाला, म्हणजे वीरधवल बाबांना पसंती. मामा, तुम्ही कुठलं आहे, तुमचं नाव सांगा. आबा नारायण सस्ते. मोठ्याने बोला, मोठ्याने. आबा सस्ते. बर, काय आता परिस्थिती गावामध्ये तुमच्या? काय नाही, घड्याळाला जास्त परिस्थिती आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त घड्याळालाच पसंती जास्त मिळते. म्हणजे घड्याळाला मतदान करणार तुम्ही वीरधवल बाबा जगदाळे यांना. या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा तरी देखील आज सध्या तरी वीरधवल बाबा जगदाळे यांना पसंती पाहायला मिळतात. अजूनही काय आपण यातील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. चला, या ठिकाणी आपल्या बरोबर दुसरे नागरिक जोडले गेलेले आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल, काय परिस्थिती नेमकी या स्वामी चिंचोली गावात? घड्याळच सगळ्यात जास्त चालणार. घड्याळ, म्हणजे घड्याळाला या ठिकाणी चिंचोलीतून लीड मिळेल वाटतंय. 100%. का बरं बाबांनाच काय असं होतंय? तर बाबांच्या बाजूने काय मतदान होतं? आप्पांमुळे बाबांना मतदान होईल. म्हणजे तुम्ही रमेश आप्पा समर्थक दिसताय. हो, समर्थ. म्हणजे रमेश आप्पांमुळे बाबांना मतदान करणार. 100% होणारच. एकेकाळी पवार साहेबांकडे आप्पासाहेब पवार पण होते ना. हा, पण नाही ना, आता ते भाजपमध्ये गेले म्हणून नाही मतदान. भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना मतदान नाही करणार. नाही होणार. काय परिस्थिती राहील तुमच्या गावात एकंदर सगळी? गावातून 100% लीड आहे ना, म्हणजे जास्त बाबा जगदाळ्यांना होईल. बाबा जगदाळेला. या ठिकाणी सध्या तरी बाबा जगदाळे म्हणजेच वीरधवल जगदाळे यांच्या घड्याळाला आज तरी पण जास्त पसंती या स्वामी चिंचोली गावातून मिळते. अजून काही 1-2 प्रतिक्रिया घेणार आहोत आपण. दुकानदारांची प्रतिक्रिया घेऊ. या ठिकाणी आपल्या बरोबर दुकानदार आहेत, किराणा मालाचे दुकानदार आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. काय नाव सांगा तुमचं अगोदर? भरत अर्जुन ननवरे. भरत ननवरे. बरं. काय एकंदर परिस्थिती या चिंचोली गावामध्ये? अनेक उमेदवार आहेत, घड्याळाचे उमेदवार आहेत, कमळाचे उमेदवार आहेत, अपक्ष आहेत, बाबा आहेत, आप्पासाहेब आहेत. कुणाला पसंती देऊन? आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करतो. आदरणीय रमेश आप्पा थोरातांच्या आदेशाने आम्ही वीरधवल बाबांचं काम करणार आहे. वीरधवल बाबा जगदाळे. तुमचं काय मत आहे? हो, वीरधवल बाबा जगदाळे. अरे, सगळीकडे तर बाबा बाबाच करायला लागलेत माणसं. हो हो हो, बाबाच काम चांगलंय त्यांचं. चांगलं. कारखान्यातून
टोळ्या वगैरे मिळतात गावाला. म्हणजे कारखान्याच्या मार्फत तुम्हाला मदत होते त्यामुळे मदत होते चांगल्यापैकी मदत होते. काय अडचण नाही. बाबांचा आता संपर्क इथं दुसऱ्या गटात बाबा उभा राहिलेत. हा. तुम्हाला इकडे बाबा अगोदर नव्हते, नसले तरी पण काही हरकत नाही, चांगलेच आहे. बाबांशी संपर्क आहे, संपर्क आहे. काम होतंय, त्याच्यामुळे आम्ही बाबांचं काम करणार. बाबांचंच काम करणार. गोरगरिबांचं काय? गोरगरिबांसाठी मदत असते बाबांची नेहमी. बाबांची मदत आहे. हो. त्यामुळे आज बाबा बाबा या ठिकाणी इथे मात्र आता अनेकांनीच त्या बाबांना पसंती दर्शवली. या खडकी देऊळगाव राजघाटातील स्वामी चिंचोली गावामध्ये वीर धवल जगदाळे यांना आज पसंती पाहायला मिळत आहे. सध्या तरी यांचं मोठी हवा या सध्या तरी बाबांची दिसत आहे. अजूनही काय आपण दुकानदारांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. चला या ठिकाणी आपल्याकडे आता ट्रॅक्टर मालक आहेत, काय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की नेमक्या कुठं चाललाय मामा? काय नाव तुमचं? जयवंत पाटील. मोठ्याने जयवंत पाटील. कुठं चाललाय? घरी. घरी चाललं का? शेतात न आले का? हा. आता रणधुमाळी चालू आहे चिंचोली गावामध्ये. काय काय होईल यायचं? हा, कुणाला मतदान करायचं आता? आपल्याच माणसाला करायचं गडाळाला. गडाळालाच का? कोण आहेत उमेदवार माहिती का? वीर धवल जगदाळे. हा, कोणाला मतदान? जगदाळे. जगदाळ्यांना. या ठिकाणी शेतातनं आलेले ते मालक पाटील, तर यांनी सुद्धा वीर धवल बाबा जगदाळे यांना पसंती दर्शवली. या ठिकाणी या स्वामी चिंचोली गावामध्ये सध्या तरी कमळ मागे पडताना दिसत आहे. स्वामी चिंचोली गावामध्ये त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या ठिकाणी या गावात वीर धवल बाबा जगदाळे के वीर धवल बाबा जगदाळे अशी परिस्थिती पाहायला मिळत असून सध्या बाबांचीच हवा या खडकी देऊळगाव राजघाटामध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन राहुल पोटपडे, सामी बबनराव दायतोंडे, दौंड.